नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये शेंगदाण्याची चिक्की कशी तयार करायची हे पाहणार आहोत. या चिक्कीच्या वड्या पाहणा अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. दिसायला चिक्की अगदी मस्त दिसत आहे. एक प्रकारची चिक्कीला चकाकी आहे. रंग देखील खूप सुरेख आलेला आहे. अजिबात चिवट किंवा चिकट स्वरूपाची झालेली नाही. मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे. अशी परफेक्ट चिक्की तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आता ही चिक्की जी आहे ना, ती 15-20 दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकते. अजिबात खराब होत नाही. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये तुम्हाला गोड खाण्याची सुद्धा इच्छा होते. त्यासोबतच कधी-कधी अशक्तपणा आणि थकवा आल्यासारखं वाटतं. जर तुम्ही अशी शेंगदाण्याची चिक्की बनवून डब्यात भरून ठेवली, सकाळ संध्याकाळ एक वडी खाल्ली तर तुम्हाला अजिबात थकवा येणार नाही. चिक्की तयार करायची म्हटल्यावरती बऱ्याच महिलांना टेन्शन येतं, गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखावं. पण व्हिडिओमध्ये मी अगदी सोपी ट्रिक सांगितलेली आहे. गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखावं, त्यासोबतच किती वेळ शिजवावं ह्याचं परफेक्ट टायमिंगसुद्धा सांगितलेलं आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे.